नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची दिवसभरातली मोठी बातमी. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते नाशिक आणि मुंबईमध्ये अनेक विकास कामांचं लोकार्पण होत आहे. आज मोदी बहुप्रतीक्षित शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण करणार आहेत. नाशिकमध्ये मोदी युवा महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मोदींचा दौरा नेमका कसा असणार आहे आणि या दौऱ्यातनं महाराष्ट्राला काय मिळणार आहे तेही पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. सकाळी 10 वाजता नाशिक विमानतळावर आगमन होईल. सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान मोदींचा रोड शो होईल. सकाळी 11 ते 12 वाजता काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी पूजा करतील. दुपारी 12 ते 2 वाजता राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारी 3 वाजता INS शिक्रा मुंबईमध्ये आगमन होईल. दुपारी 3:30 ते 4 वाजता अटल सेतू शिवडी ते न्हावा सेवाचा प्रवास करते. दुपारी 4 ते 5:30 या वेळेमध्ये अटल सेतूचं लोकार्पण करतील. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळणार त्यावर एक नजर टाकूया. महाराष्ट्रात 30,500 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होईल. 17,840 कोटी खर्चून शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं निर्माण करण्यात आलं. ईस्टर्न फ्रीवे, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अंडरग्राऊंड टनलच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगासाठी भारत रत्नम या नव्या टॉवरचं लोकार्पण करण्यात येईल. नमो महिला सक्षमीकरण अभियानाची सुरुवात होईल.